काही न शिकता कुठल्याही डान्स क्लासला न जाता तू इतकं चांगलं करून गेलीस. म्हणजे असं तर नाही ना की मला पाहता पाहता तुला पण डान्स मध्ये इंटरेस्ट आला आणि आता तुला या डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचंय. तुला मला साइडलाईन तर करायचं नाही ना? कधीपासून विचारते हिला की पायातून रक्त काय येतंय, काही बोलतच नाहीये. सांग काय झालं? अगं बोल ना, जखम कशी झाली ती? हिची पण लक्षण ना हिच्या आई सारखीच आहेत. जसं तिने केलं ना, पहा तुम्ही, एक दिवस ही पण नाचणारी होईल. जसं हिच्या आईमुळे सगळीकडे गोंगाट झाला होता ना, तसं हिच्यामुळे पण गावभर गोंगाट होईल. कदाचित हे दुखणंच हीच माझी खरी शिक्षा आहे. कारण आज मी काय करणार होते आणि का? कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मी की दीदापासून नजर चोरावी लागेल आणि आज तेही करून टाकलं. काय मागितलं होतं माझ्या कुटुंबियांनी? फक्त एकच गोष्ट ना, की मी नाच गाण्यापासून दूर राहावं. आणि आज ती चूक करणार होते मी. फक्त एक चुकीचं पाऊल टाकणार होते मी, जे सर्व काही उद्ध्वस्त करणार होतं. सर्व काही. आता हे दुखणंच मला माझ्या चुकीची आठवण करून देत राहणार. महाराणी, तुला वड्या उचलायला सांगितल्या होत्या ना, आणि तू इथे हा हळदीचा लेप लावत बसलीयस. हे तुझ्याशी बोलते मी. पकड हे. आईने ना तुला डोक्यावर चढवून ठेवलंय. बस एकदा माझ्या तावडी सापड, मग बघ तू कसा तुला धडा शिकवते. ए, अशी जमिनीकडे काय खाली बघत बसलीयस? खड्डे खोदणार आहेस की काय? हे बघ, या वड्या आहेत ना, वेगवेगळ्या निवडून ठेव. एक काम सुद्धा नीट करत नाही. कुचकामी कुठली. येते मी नंतर बघायला. एक वचन दे तू मला रोशनी, तू कधी नाचणार नाहीस. मी काय करणार होते? नीलशी खोटं? मला काही करून नीलला हे खरं सांगायलाच लागेल. मी नीलचा विश्वास नाही तोडू शकत, कधीच नाही. हॅलो,
हा बोल मम्मा. टिंकू, कुठे होतीस माय स्वीट हार्ट? किती वेळ लावलास फोन उचलायला? ते ऍक्च्युअली मी बाहेर डिनर करत होते म्हणून. ओह, डिनर अँड ऑल. पण प्लीज बेटा, जास्त ऑइली पदार्थ खाऊ नकोस. ऑफकोर्स नॉट मामा. तुम्हाला तर माहितच आहे की मी किती कॉन्शियस आहे माझ्या डाएट विषयी. आणि हो, कॉम्पिटिशनची तयारी कशी चालली आहे? फारच छान मम्मा. इनफॅक्ट तुला माहितीये इथल्या लोकांना डान्सचा डी पण नाही माहित. फायनल 5 मध्ये माझं सिलेक्शन पक्क आहे. सिलेक्ट तर तुला व्हावंच लागेल. कर्नालच्या फायनल 5 मध्ये नाही, तर उलट पूर्ण कॉम्पिटिशन मध्ये. हो नक्की मम्मा. खरं तर मी कर्नालला येण्याचा कधीपासून विचार करते, पण तुझे पापा आहेत ना, त्यांची कामं तर कधी संपतच नाही. जर मम्मा इथे आली ना तर हॉस्टेलच्या वॉर्डन सारखं माझं सगळं कठीण करून ठेवेल. हे नको खाऊ, ते नको खाऊ, चांगली प्रॅक्टिस कर, हे खा, ते खा, हे कपडे घाल. उफ. ट्विंकल, हा मम्मा. ते ते ऍक्च्युअली मी विचार करत होते की पप्पांना खरी जास्त गरज आहे तुमची ना, आणि इथे तर सगळं ठीक आहे, आणि काही झालं तर मी मॅनेज करेन, तर तुम्हाला याची काही गरज नाहीये. आर यू शुअर? हो मम्मा, अगदी 100% शुअर. आणि हो, प्रॅक्टिस नीट करत जा. बाय. ती गुण त्या बाजूला ठेव. हो भाऊ. राम राम भाईजी. कसं काय बंटी, किती तास भरले आज? काय झालं भाईजी, आज तुमची ड्युटी इकडे कशी काय? का मी चेकिंग करायला नाही येऊ शकत? हो तर. आता सांग किती वेळ लागेल सगळं आटपायला? बस भाईजी, अजून अर्धा तास होऊन जाईल. ठीक आहे, झालं की मला आवाज दे, मी तिथे गाडीतच बसलेलो आहे. हो हो. वहिनी, तुम्ही इथे यावेळी? बंटी, नील इथे आलाय का? ते काय बसलेत, पण फार रागात दिसतायत आज. नील, वळून पाहू नकोस, कारण तुझ्या नजरेला नजर देऊन मला बोलता येणार नाही. समजतच नाहीये की मी कसं बोलू ते. आज जे काही झालं ना, मी जाणून बुजून नाही केलं रे. मला माहितीये तुला हे जर माहीत पडलं तर तू नाराज होशील, पण मला तुझ्यापासून काहीच लपवून नाही ठेवायचं. फक्त मला खरं काय ते सांगायचंय. आणि आणि मी तर ट्विंकलची मदतच करत होते, ज्यामुळे मी संध्याकाळ होण्या अगोदर घरी परत येऊ शकेन. पण माहित नाही काय झालं होतं मला. मला पाय माझ्या ताब्यातच नव्हते. मी स्वतःला थांबू नाही शकले. जे झालं ते खरं सांगतेय, मी जाणून बुजून काहीच नाही केलं. माहित नाही मी आज कशी. माहित नाही मी आज कशी कशी नाचायला लागले.
अगं कद्दुकुमारी, तू आज इथे कशी? अगं या फोनमुळे लक्षात नाही आलं. काय झालं? चल आता मला सांग, वाटीमध्ये वाटी, मुलगा बापापेक्षा गोरा. नारळ. अरे वा, बघ बघ नालायका, मुंबईची पोरगी तुझ्यापेक्षा पुढे गेली. आजी आता परत प्रश्न विचार आणि एकदम कठीण विचार. हा, उत्तर मीच देणार बघ. अच्छा, ही बघ आई पण आली. आई, मला ना तुझी थोडी मदत हवी होती. मदत माझी? काय सांगायचंय, बोल. आई, हे बघ, सगळ्यांना असं वाटतंय की मी माझी दोन्ही मुलं माहेरी सोडलीत म्हणून. मला त्यांची काही चिंताच नाही. पण आईपेक्षा जास्त चिंता मुलांची कोण करतं ग? मी तर विचार करते की कधी एकदा माझ्या मुलांचं लग्न होईल आणि मी गंगेत नाही. अगं पण कम्मो, अचानक लग्नाची गोष्ट समजलं नाही मला. अगं आई, यांची लग्न तर कधीच व्हायला पाहिजे होती. अगं बैजू बरोबरच्या पोरांना तर 2-2 मुलं पण झाली आहेत आणि माझा मुलगा मात्र तसाच बसलाय. चला, काय हरकत नाही. पण मला हे सांग, कोणती मुलगी वगैरे आहे का तुझ्या नजरेत? अगं हो आई, म्हणून तर मी ही डायरी घेऊन आलीये ना. आई, वीरपालची मुलगी पण मोठी झालीये आणि तो सुखपाल आहे ना, त्याची मुलगी तर खरंच खूप सुंदर आहे. आई, अगं आई, इतक्या लांब कशाला जातेस? मुलगी तर अगदी जवळच आहे. जरा वरच्या खोलीमध्ये. अगं आई, तो धर्मवीर आहे ना, दूधवाला, त्याची मुलगी ना मिस सिमला झालीये. मिस सिमला. हो तर ती तर बैजूच्या गळ्यात हार घालायला कधीपासून तयार आहे ना. हे बघ कम्मू, जरा जमिनीवर ये. जर तुझी तयारी असेल तर ते नाक्यावरच्या गल्लीतले गुरुजी आहेत ना, त्यांच्या मुलीशी बोलणं करून देते. हे काय बोलतेस तू आई? ती काळी मुलगी है? अगं डांबर सुद्धा तिच्या समोर सुंदर दिसत तर असेल. मग ठीक आहे, मग शोध एखाद्या फिल्मची हिरोईन. नाहीतर तुझा मुलगा तर लग्नाशिवाय तसाच राहील. आई, मला चांगल्या प्रकारे माहितीये की तुला ना मी आणि माझी दोन्ही पोरं डोळ्यामध्ये खूप सलत असतात. हीच गोष्ट जर रोशनीची असती ना आणि तिच्यासाठी जर एखाद्या मंत्र्याचं स्थळ आलं असतं ना, तर तेही तुला कमी वाटलं असतं. विषय माझ्या बैजूचा आहे ना, म्हणून तुला लंगडी चकणी काळी कोणतीही मुलगी चालेल. आई, जेव्हा लोक माझ्यावरती हसतील ना, तेव्हा कुठे तुझ्या काळजाला थंडावा मिळेल. अगं आई, तू कुठला विषय कुठे नेतेस? गप राहा पोरा, तू एकदम भोळा आहेस, अगदी माझ्यासारखा. तुला नाही समजणार हे सगळं. ओ हो, तुम्ही पण ना आतापासून इतका त्रास कशाला करून घेताय? आणि भैया, तुम्ही योग्य ठिकाणी शोधा तिला आणि मग बघा कसं पटकन काम होतं ते. अरे माझ्या मम्मीला फोन लावा आणि मग बघा, मुंबईला बसल्या बसल्या तुमचं लग्न काय, सरळ हनीमून पण फिक्स करून टाकेल. हा कद्दुकुमारी, आता मला सांग, तू मला इथे काम करताना तर पाहायला नाही आलीस? घरी परत काय झालंय का? अगं सॉरी, ते फोनवर गाणं ऐकत बसलो होतो त्यामुळे लक्ष नाही गेलं. काय झालं? इतकी हिंमत आता कशी आणून येईल? मोठ्या मुश्किलीने इतकं बोलू शकले होते मी. अगं बोलशील तरी काय झाले ते आता?
भाईजी काम झालंय, एकदा बघता का जरा? आता मूड नाही माझा. वहिनी साहेब काय घेणार? चहा, कॉफी, गरम? यावेळी तुझ्या मामाच्या दुकानात मिळेल चहा. चल निघ आता. भाईजी आता वहिनी साहेब तुम्हाला इतक्या लांबून काम करताना बघायला आले, तर एक चहा तर होणारच ना. हे तुझं चाललंय का रे? मी इथे आल्यापासून कामाचंच बोलत बसलायस. मी काही कामावर येऊ शकत नाही? तुला पसंत नाहीये काय? आता तर मी रोजच कामावर येईन. चल निघ. हा कद्दू कुमारी, आता मला सांग, तू इथे मला काम करताना तर पाहायला नाही आलेस. घरी परत काय झालंय काय? तिला तर नाही चाललंय हो ना? कारण 6 वाजण्यापूर्वी तू घरी येऊन तू तुझं वचन पाळलेस. अगं माझी भोळी बाबडी कद्दू कुमारी, स्वतः विचार कर. तुला आजपर्यंत दिलेलं वचन मी तोडले का? बोल. आणि तुझ्याकडूनच शिकलो मी वचन पाळायला. चल मी तुला घरी सोडतो. अगं ये ना कद्दू कुमारी. कुठे आहेस तू? तू कुठे का असेना, मी तुला शोधणारच. कोण आहेस तू? कोण आहेस तू? उभा राहा. बैजू, आप खुद नहीं जानती आप कितनी प्यारी हो. जान हो हमारी पर जान से प्यारी हो. दूरियों के होने से कोई फर्क नहीं पड़ता. आप कल भी हमारी थी और आज भी हमारी हो. आता तू इतक्या रात्री काय बडबडतोयस? नाही काही नाही, ते ते काय? आणि इतक्या रात्री बुके घेऊन काय करतोयस? ऍक्च्युली माझा मूड झाला तुला फ्लॉवर्स देण्याचा, म्हणून मागवलं. ओके ठीक आहे, मी नाही मागवलं. पण तू मला हे का नाही सांगितलंस की कर्नाल मध्ये तुझे सिक्रेट लव्हर्स आहेत? आत्ताच काय ते हसून घे. ज्या दिवशी माझ्या तावडीत सापडशील ना, तेव्हा 32शी बाहेर येईल सगळी. दार्जीनी तुमचा थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. 2 मिनिटातच ते मुंबईवाल्यांच्या बोलण्याला फसले आणि ऑडिशनला परवानगी दिली. हो भाईजी, तुमच्या शब्दाची काहीतरी इज्जत ठेवायला पाहिजे होती ना. आता आपली इज्जत बनवायची वेळ आली आहे. कर्नालचे लोक मोठ्या संख्येने ताल से ताल मिलाच्या ऑडिशनला पोहोचलेले आहेत. आणि सर्वात हैराण करणारी गोष्ट ही होती की तिथे नील चौधरी पण उपस्थित होते आणि ते स्वतः तिथे लोकांना ऑडिशन देण्यासाठी प्रोत्साहन देत होते. असं वाटतंय की नील चौधरी यांनी कर्नालच्या लोकांच्या मनात आपलं स्थान टिकून राहावं असं ठरवलंय. मी कुणाल, कॅमेरामन मुकेश सोबत, कर्नाल. ना भाईजी, ही डान्स कॉम्पिटिशन एकदम मस्त होईल ना. असं वाटतंय. तसं भाईजी, थोडं तर मीही नाचतो. तुम्ही सांगत असाल तर मीही ऑडिशन देऊन येतो.
तू आहेस कोण मला सारखं सारखं भाषण देणारा? वाटतंय तू विसरलायस की तू या नील चौधरीशी बोलतोयस आणि जी ताकद दाखवतोयस ना ती आमच्या चौधरी घराण्यानं दिलेली एक भीक आहे. आता तुला पण नाचायचंय काय? नाचा व्हायचंय तुला? अरे बोल ना, अरे बोल ना. नाचा होणार आहेस तू? भाईजी. नाचणार आहेस तू? अरे तू नाच, मला पण बघू दे कसा नाचतोस ते. भाईजी नशेत आहे तो, काही बरळतो. अरे नशेत आहे म्हणून काय पण बोलणार काय? अरे याची हिम्मत कशी झाली बोलायची की मला नाचायचंय? तू गाणं वाजव, मला पण बघू दे याच्या कमरेमध्ये किती लचक भरली आहे ते. अरे भाईजी राहू दे ना, कशाला उगाच विषय वाढवताय? तुम्ही आरामात बसा, थोडं थंड घ्या ना तुम्ही. अरे नकोय तुम्हा लोकांची चापलुसी. नालायकांनो, माझी माणसं असून सुद्धा त्या नील चौधरीच्या समोर शेपूट हलवता. हे काय बोलताय भाईजी? तुमच्यासाठी तर जीव द्यायला पण तयार आहे मी, पण दार्जीनी त्या पोराला हात लावायला पण मनाई केली. आता आम्ही काय करणार तुम्ही सांगा भाईजी. हो भाईजी, दार्जीने तुमचा थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. किती घाबरवून दम दिला होता आम्ही सर्वांना, आणि फक्त 2 मिनिटातच त्या मुंबईवाल्यांच्या बोलण्याला फसले आणि ऑडिशनला परवानगी दिली. हो भाईजी, तुमच्या शब्दाची काहीतरी इज्जत ठेवायला पाहिजे होती ना. नील तर त्यांचा घरातला आहे, पण त्या मुंबईवाल्यापेक्षा तुम्ही जास्त जवळचे आहात ना. खरं बोललास, खरं तेच बोललास तू. आता आपली इज्जत बनवायची वेळ आली आहे. या आकर्षला माझ्या आयुष्यात आणून माझं आयुष्य अवघड का करतोयस परमेश्वरा? प्रत्येक गोष्ट माझी इच्छा नसताना सुद्धा मनाला अस्वस्थ करते. जसं वाटतंय मी स्वतःला बदलू पाहतीये.